आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। हनुमान ध्वजाच्या वादामुळे कर्नाटकात राजकीय वातावरण तापले। राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर। सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारला एक धक्का देण्याची गरज। कलबुर्गी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या अपमानाचा निषेध। मंत्री दीपक केसरकर यांना महाराष्ट्र एकीकरण समितीचे पत्र। युवा वर्गासाठी रामोत्सव यात्रेचे आयोजन। बसवान गल्ली येथे सिलेंडर स्फोट, दोघांचा मृत्यू। भारतीय जनता पक्षाचे राज्य सरकार विरोधात आंदोलन। बेळगावसाठी चरंती मठ, चिकोडीसाठी आमदार अभय पाटील निरीक्षक। महापौर निवडणूक फेब्रुवारीतच होणार। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएसई देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएसई द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएसई द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेळगावी। आता पाहूया सविस्तर बातम्या। मंड्या जिल्ह्यातल्या केरागोड गावात हनुमान ध्वज उतरवण्यावरून वाद निर्माण झाला आहे। 108 फूट उंच स्तंभावरून हनुमान ध्वज हटवण्यात आल्यानं हा वाद पेटला आहे। या वादाने राजकीय वळण घेतलं आहे। भाजपा नेते कार्यकर्ते विरुद्ध कर्नाटक सरकार असा वाद पेटला आहे। त्यामुळे या गावामध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे। भाजपाने कर्नाटकात इतर जिल्ह्यांमध्ये निषेध आंदोलन सुरू केलं आहे। केरागोडू गावामध्ये कलम 144 लागू करण्यात आला आहे। रविवारी हनुमान ध्वज उतरवण्यावरून भाजपा, जनता दल सेक्युलर आणि बजरंग दल हे एकत्र आले होते। निषेध आंदोलन सुरू होते। त्यानंतर मोठ्या संख्येने पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत। परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून सर्वतोपरी काळजी घेण्यात येत आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केरागोडू आणि शेजारच्या 12 गावांमधील गावकऱ्यांनी आणि काही संघटनांनी रंगमंदिर या ठिकाणी ध्वजस्थापना करण्यासाठी निधी गोळा केला होता। भाजपा, जनता दल सेक्युलर हे कार्यकर्ते यात आघाडीवर होते अशी ही माहिती समजते। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हनुमान ध्वज 108 फुटांचा होता। काही लोकांनी या झेंड्याचा विरोध केला। त्यानंतर तालुका अधिकाऱ्यांनी हा ध्वज हटवण्याचे निर्देश दिले। राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर। देशभर लोकसभा निवडणुकांचा माहोल असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या महाराष्ट्रासह 15 राज्यातील 56 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे। यानुसार 27 फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे, तर उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी असणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने 15 राज्यांच्या 56 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला। त्यानुसार 8 फेब्रुवारी रोजी अधिसूचना जाहीर होणार आहे। 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येईल। 16 फेब्रुवारीला उमेदवारांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया होईल। तसेच 20 फेब्रुवारीपर्यंत उमेदवार आपला अर्ज मागे घेऊ शकतील, तर 27 फेब्रुवारीला सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडेल, तर 27 तारखेलाच मतमोजणी होईल। सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारला एक धक्का देण्याची गरज। बेळगाव सीमा प्रश्न सीमावासियांनी खूप काही सोसला आहे, खूप काही भोगला आहे। या प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी महाराष्ट्र सरकारला एक धक्का द्यावाच लागेल असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि 3ऱ्या प्रगतिशील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मधुकर भावे यांनी बोलताना केले। येथील तुकाराम महाराज सांस्कृतिक भवनात प्रगतिशील लेखक संघाच्या 3ऱ्या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते। यावेळी पुढे बोलताना भावे म्हणाले, सीमा आंदोलनात 3 पिढ्या गारद झाल्या आहेत। त्याग, सेवा आणि समर्पणातून संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा राहिला। अनेकांच्या घाम, रक्त आणि बलिदानाने संयुक्त महाराष्ट्राचा लढा यशस्वी झाला। आचार्य अत्रे यांचे जीवनकार्य आणि एकंदरीत संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामधील योगदान अतिशय मोठे आणि प्रखर असे त्यांच्या व्यक्तिमत्वातून दिसून येते।
प्राध्यापक अशोक अलगोंडी यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार कृष्णा शहापूरकर यांनी मानले. कलबुर्गी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेच्या अवमानाचा निषेध. कलबुर्गी येथे कोटनूर या गावांमध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा अवमान घडला आहे. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी बेळगाव जिल्हा दलित युवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे सादर करण्यात आले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपस्थित राहून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दलित विरोधी समाजाच्या काही घटकांनी हा प्रकार घडवून आणला आहे, याचा शोध घ्यावा तसेच त्वरित कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे मांडण्यात आली. मंत्री दीपक केसरकर यांना महाराष्ट्र एकीकरण समितीचे पत्र. मुंबई येथे होणाऱ्या विश्व मराठी संमेलनाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महाराष्ट्राचे मंत्री दीपक केसरकर यांना पत्र पाठवण्यात आले आहे. तसेच सीमा बांधवांची व्यथा मांडण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. मुंबई वाशी येथे दुसरे विश्व मराठी संमेलन सुरू आहे. मराठी भाषा संवर्धनाबाबत संमेलनात काही निर्णय घेण्यात येतील आणि त्याचा उपयोग मराठी भाषिकांना होईल यात संशय नाही. संमेलनास महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिकांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. सीमा भागातील मराठी जनता महाराष्ट्रात सामील होण्यासाठी गेली 67 वर्षे लढा देत आहे. आमची संस्कृती लिपी भाषा टिकवण्याचे काम करत असताना येथील सरकारच्या अन्यायाला तोंड द्यावे लागत आहे. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राचा दावा प्रलंबित असतानाही कर्नाटक सरकार येथील मराठी संस्कृती आणि भाषा संपवण्याचा प्रयत्न करीत आहे. यावर संमेलनात विचार होणे आवश्यक आहे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. युवा वर्गासाठी रामोत्सव यात्रेचे आयोजन. देशभरात सध्या रामभक्तीचा अखंड जागर सुरू आहे. युवा पिढीला प्रभू रामचंद्र यांच्या संदर्भातील अधिक माहिती देण्यासाठी आता रामोत्सव यात्रा हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून भगवान श्रीरामांनी केलेल्या वनवासातील यात्रेची माहिती संकलित करण्यात येत आहे, अशी माहिती या उपक्रमाच्या संयोजका अपूर्वा सिंग आणि मलय दीक्षित यांनी पत्रकार परिषदेत दिली. या संदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की भगवान श्रीरामांनी केलेल्या वनवासातील यात्रेचा परिसर भारतीय समाजाला समजला पाहिजे. तसेच भारतीय युवा वर्गाने याविषयी जागृत होणे गरजेचे आहे. यासाठी भगवान श्रीरामांनी वनवासात दिलेल्या स्थळांना भेटी देण्यात येत आहेत. तसेच बेळगावातील रामदुर्ग तालुक्यातील शबरीकोळ या ठिकाणी देखील भेटी देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेच्या वेळी खासदार मंगला अंगडी, खासदार इराणा कडाडी, माजी आमदार अनिल बेनके, जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, शहर अध्यक्ष गीता सुतार, महापौर शोभा सोमनाचे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. बसवान गल्ली येथे सिलेंडर स्फोट, दोघांचा मृत्यू. बसवान गल्ली येथे एका घरामध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली आहे. रविवारी सायंकाळी 4:30च्या सुमारास हा प्रकार घडला. बसवान गल्ली येथे असलेल्या नारायण संकुल अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. स्फोटाचा जोरदार आवाज झाला, त्यामुळे गल्ली परिसरात चांगलीच धावपळ उडाली. घरामध्ये असलेले 2 वृद्धांसह एक युवक आणि महिला जखमी झाले. स्फोट झाल्यानंतर येथे चांगलीच गर्दी जमली होती. तसेच आसपासच्या परिसराला देखील स्फोटाच्या जोरदार आवाजाने दणका दिला. अपार्टमेंटमधील सर्व रहिवासी रस्त्यावर आले होते. पोलिसांनी देखील घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर रुग्णवाहिकेला पाचारण करून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्या ठिकाणी कमलाक्षी भट वय 80 आणि हेमंत भट वय 27 या दोघांचा मृत्यू झाला. तर मोहन भट वय 58, गोपीकृष्ण भट वय 84 आणि ललिता भट वय 48 हे तिघेही जखमी झाले आहेत. भारतीय जनता पक्षाचे राज्य सरकार विरोधात आंदोलन. राज्यातील काँग्रेस सरकारने हिंदू विरोधी धोरण अवलंबले आहे. त्यामुळे या सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने सोमवारी येथील कित्तूर चन्नम्मा चौकात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. काँग्रेसच्या राजवटीत हिंदू समाजाला दुखावण्याची कामगिरी होत आहे. सातत्याने हिंदू कार्यकर्त्यांवर खोटे खटले भरण्यात येत आहेत. या प्रकाराचा निषेध करत पक्ष नेत्यांनी आपले विचार मांडले. राज्य सरकार सातत्याने हिंदू संघटनांची गळचेपी करत आहे असा आरोप करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बेळगावसाठी चरणती मठ, चिकोडीसाठी आमदार अभय पाटील निरीक्षक. प्रदेश भाजपने लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. बेळगाव व चिकोडीसह राज्यातील मतदारसंघांमध्ये प्रत्येकी एक निरीक्षक आणि समन्वयक नियुक्त केले आहेत. बेळगावसाठी वीरण्णा चरणती मठ, चिकोडीत आमदार अभय पाटील तर कारवारला हरताळू हालप्पा यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महापौर निवडणूक फेब्रुवारीतच होणार. बेळगावच्या महापौर उपमहापौर पदाच्या निवडणुकीबाबतचा निर्णय 29 जानेवारी किंवा त्यानंतर होणार असल्याची माहिती प्रादेशिक कार्यालयातील सूत्रांकडून मिळाली आहे. निवडणूक फेब्रुवारी महिन्यातच होईल, पण 5 फेब्रुवारीच्या आधी होण्याची शक्यता कमी असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे विद्यमान महापौर शोभा सोमनाचे व उपमहापौर रेश्मा पाटील यांना काही काळ मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. मुदतवाढीच्या काळात त्यांना काळजीवाहू महापौर व उपमहापौर म्हणून कामकाज करावे लागणार आहे. फेब्रुवारी महिन्यातच निवडणूक होण्याची शक्यता असल्याची माहिती कौन्सिल विभागालाही मिळाली आहे. बातमीपत्रामध्ये वेळेचे एक छोट्याशा विरामाची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा स्मार्ट न्यूज. आपल्या लाडक्या मुलामुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा आहे, एखाद्या चांगल्या मार्गदर्शक संस्थेचा शोध घ्यायचा आहे, मग आपला शोध इथेच थांबतो आहे. श्री स्वामी समर्थ वधूवर सूचक केंद्र, मॅरेज ब्युरो. आमच्याकडे सर्व जाती धर्माची 40,000हून अधिक स्थळे उपलब्ध. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा परिसरातील स्थळांची मोठी यादी उपलब्ध. आमचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मॅरेज ब्युरो, शुक्रवार पेठ, टिळकवाडी, हॉटेल नियाजच्या शेजारी. संपर्क 9741436770 किंवा 9741625533. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. मंथन कल्चरल अँड सोशल वेलफेअर सोसायटीतर्फे सुमारे 35 वर्षांपासून सुरू असलेले वाचनालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कमी झालेल्या वाचक संख्येमुळे हा निर्णय घेण्यात आला असून सभासद व वाचकांना अर्ध्या किमतीत पुस्तके देण्याचा निर्णय झाला आहे. मंथन सोसायटीतर्फे मराठी भाषेचे जतन करण्यासाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. मंथनकडून मराठी साहित्य संमेलनही पार पडते. यंदाही ते संमेलन 11 फेब्रुवारीला होणार आहे. वाचक संख्या वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. अनेक महत्त्वाची मराठी व इतर भाषेतील पुस्तके वाचनालयात आहेत. सभासदांना पुस्तके घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच 11 रोजी होणाऱ्या संमेलनातही याचा स्टॉल मांडण्यात येणार आहे. उद्यमबागमध्ये बँकेसह 5 कारखाने फोडण्याचा प्रयत्न. उद्यमबागमधील बँक ऑफ बडोदाच्या शाखेसह 5 कारखाने फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. रविवारी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे. उद्यमबाग औद्योगिक वसाहतीतील सावंत कॉम्प्लेक्समध्ये बँक ऑफ बडोदाची शाखा असून त्याच्या मागे लेथ मशीनसह अनेक कारखाने आहेत. प्रारंभी चोरट्यांनी कारखाने फोडण्याचा प्रयत्न केला. एका कारखान्याचे कुलूप तोडून त्यांनी आत प्रवेश केला, परंतु येथे चोरी न करता तेथील वीज जोडणी वापरून व्हायब्रेटर मशीनद्वारे समोरच्या बाजूला असलेल्या बँक ऑफ बडोदाच्या भिंतीला छिद्र पाडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यातही त्यांना यश आले नाही. याच बँकेचे समोरील शटरचे कुलूप तोडण्याचाही त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. घटनेची माहिती मिळताच वाहतूक व गुन्हे शाखेच्या DCP PV स्नेहा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. येथील गस्त वाढवून बंदोबस्त अधिक कडक करण्याची ग्वाही त्यांनी दिली. उद्यमबागचे पोलीस निरीक्षक धारेप्पा पाटील यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. संबंधित बँक व्यवस्थापकाकडून फिर्याद घेऊन याची नोंद केली जाईल असे पोलिसांनी सांगितले. वेदांत फाउंडेशनतर्फे स्मार्ट शेतकरी पुरस्कार वितरण सोहळा. केंद्र सरकारच्या धोरणामुळे आगामी काळात ऊसाला चांगला दर मिळणार आहे.
हा दर किमान 5,000पर्यंत जाईल असे मत माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगिमट यांनी व्यक्त केले. वेदांत फाउंडेशनतर्फे रविवारी महिला विद्यालयाच्या सभागृहात स्मार्ट शेतकरी पुरस्कार वितरण सोहळा झाला. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. सोहळ्यामध्ये परिसरातील 31 शेतकरी दाम्पत्यांना गौरवण्यात आले. फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश पाटील यांनी प्रास्ताविक केले. के.व्ही. पाटील यांनी अहवाल वाचन केले. विरेश किवडसन्नावर यांनी दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन केले. समाजसेवक शिवाजी कागणीकर, डॉक्टर D.N. मिसाळे, डॉक्टर आरिफ शेख, बिजगर्णी ग्रामपंचायत अध्यक्ष मनोहर बेळगावकर, नारायण नलवडे यावेळी उपस्थित होते. ईश्वर पाटील यांनी सूत्रसंचालन केले. विविध ग्रामपंचायतमधील पीडीओंची बदली. राज्यासह जिल्ह्यातील ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश पंचायत राज आयुक्तालयाच्या वतीने नुकताच बजावला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एकाच पंचायतीत ठाण मांडून बसलेल्या पीडीओंची उचलबांगडी करण्यात आली आहे. विविध ग्रामपंचायतींमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पीडीओ ठाण मांडून बसले आहेत. राजकीय वरदहस्त लाभलेल्या पीडीओंचा मनमानी कारभार सुद्धा वाढला आहे. त्यामुळे लोकांच्या मागणीचा विचार करून पंचायत राज खात्याने पीडीओंच्या बदल्यांचा आदेश जारी केला आहे. बदली झालेल्या पीडीओंनी तातडीने पंचायतीत हजर होण्याची सूचना देखील करण्यात आली आहे. बदली आदेशामध्ये बेळगाव जिल्ह्यातील 9 पीडीओंसह राज्यातील 102 पीडीओंचा समावेश आहे. बेळगाव वृत्तपत्र विक्रेता संघाची सभा उत्साहात. बेळगाव वृत्तपत्र विक्रेता संघाची वार्षिक सभा खेळीमेळीत झाली. प्रमुख पाहुणे म्हणून महेश विजापूर उपस्थित होते. यावेळी विविध वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींचा मानचिन्ह आणि रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संघाचे अध्यक्ष प्रताप भोसले, उपाध्यक्ष कदम, सचिव विशाल देशपांडे, आनंद गर्दे, गोपी, राजू भोसले, संजू घोरपडे, सतीश नाईक, सागर हजगोळकर, राजू निलसकर, दीपक राजगोळकर, सुभाष गोरे आदी उपस्थित होते. बार असोसिएशनची मतदार यादी जाहीर. बेळगाव बार असोसिएशनकडून मतदारांची अंतिम यादी जाहीर केली असून त्यात 1,888 मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. 9 फेब्रुवारीला बार असोसिएशनची निवडणूक आहे. शनिवारपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. उमेदवारी अर्जासाठी 2 फेब्रुवारी अंतिम तारीख आहे, अशी माहिती बार असोसिएशनचे निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट रमेश मिरजकर यांनी दिली. दरम्यान 2 फेब्रुवारी दरम्यान अर्ज स्वीकारले जातील आणि त्यानंतर अर्जांची छाननी आणि 4 फेब्रुवारीला अंतिम उमेदवारी घोषित करण्यात येणार आहे. राणी चन्नम्मा विद्यापीठात PhDसाठी 120 जागा. राणी चन्नम्मा विद्यापीठाने 2023-24 या वर्षातील PhDसाठी प्रवेश खुला केला आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. 24 रोजी अर्ज खुले केले असून 5 फेब्रुवारीपर्यंत विना दंड व 12 फेब्रुवारीपर्यंत दंडासह अर्ज दाखल करावा लागणार आहे. विद्यापीठात 19 विभागात एकूण 120 जागांसाठी अर्ज निघाले आहेत. कन्नड, इंग्रजी, मराठी, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, रसायनशास्त्र, पदार्थ विज्ञान, लायब्ररी, गणित आदी विषयातील विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. विद्यापीठाच्या वेबसाईटवरून अर्ज डाउनलोड करावा लागणार आहे. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झालेल्या 55% गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीसाठी 200 कोटी मंजूर. बहुमजली जिल्हाधिकारी कार्यालय बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे 200 कोटींचा आराखडा तयार केला आहे. जागेची पाहणी, सर्वेक्षण आणि इमारतीच्या बांधकामाचा नकाशा तयार करून मंजुरीला पाठवला होता. त्याला मंजुरी मिळाल्यामुळे जुन्या इमारतींचे बांधकाम हटवले जाईल आणि 6 मजली नवीन इमारत उभारण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारत बांधकामाच्या हालचाली वाढल्या आहेत. निधीही मंजूर झाल्यामुळे 1 किंवा 2 महिन्यात नवीन इमारतीच्या बांधकामाला गती मिळणार आहे. नियोजित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 6 मजली इमारतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि येथील आवारातील एकूण जागेचे सर्वेक्षण केले आहे. या आराखड्यात 4 बाजूनी दुपदरी रस्ते व मुख्य प्रवेश मार्गावर प्रशस्त उद्यानाच्या निर्मितीचा समावेश आहे. जिल्हा प्रशासनातर्फे राष्ट्रीय मतदार दिन साजरा. मतदान करणे प्रत्येक भारतीयाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक विजय नागन्नवर यांनी केले.
जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत व मनपा यांच्यातर्फे राष्ट्रीय मतदार दिन कुमार गंधर्व रंगमंदिरात साजरा झाला। त्यावेळी ते बोलत होते। जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी मतदार दिनाची प्रतिज्ञा वदवून घेतली। जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, अपर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, पोलीस उपायुक्त पी.व्ही. स्नेहा, राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या रजिस्ट्रार राजश्री जैनापुरे आदींसह अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते। तत्पूर्वी विद्यार्थ्यांकरवी मतदान विषय जागृती फेरी झाली। मनपाकडून बैठ्या व्यापाऱ्यांसाठी समिती नेमणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारीतील बैठे व्यापारी आणि फेरीवाले यांच्यासाठी समिती स्थापण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे। त्यानुसार बेळगाव मनपातर्फे समिती अध्यक्षांसह सदस्य पदासाठी अर्जांचे आवाहन करण्यात आले आहे। याबाबत 19 जानेवारी रोजी माहिती प्रसिद्ध करण्यात आली असून तेव्हापासून 30 दिवसांपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे। बेळगावसह राज्यातील बैठे व्यापारी आणि फेरीवाले यांचे प्रश्न गंभीर आहेत। याकडे लक्ष वेधताना प्रशासकीय पातळीवर या संदर्भामध्ये आवाज उठवण्यासाठी समितीची स्थापना करण्याचा निर्णय बेळगाव मनपाकडून घेण्यात आला आहे। लक्ष्मण शिंदे यांचा विशेष पुरस्काराने सन्मान। जायंट्स इंटरनॅशनल या संस्थेचे 48वे राष्ट्रीय अधिवेशन नुकतेच केरळ येथे संपन्न झाले। उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल देशभरातील विविध सदस्यांना सन्मानित करण्यात आले। जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनचे गतसलाचे सचिव श्री लक्ष्मण शिंदे यांना अवॉर्ड चेअरपर्सन स्पेशल अप्रिसिएशन अवॉर्ड हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। श्री शिंदे यांनी आपल्या कारकिर्दीत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा सन्मान करण्यात आला आहे। या सन्मानाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। हजरत राजेबागस्वर दर्गा विकास कामास प्रारंभ। राज्य सरकारच्या वकफ खात्याकडून जत्राड येथील श्रद्धास्थान हजरत राजेबागेश्वर दर्गा विकासासाठी 11 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत। त्यापैकी पहिल्या टप्प्यात 5 लाख रुपये सुपूर्द करण्यात आले असून उर्वरित निधी लवकरच देण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी दिली। या कामाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। यावेळी के.एम. वटारे, जरार खान पाठण, असलम शिकळगार यांनी मनोगत व्यक्त केले। वकफ बोर्डाकडून भविष्य येथील मुस्लिम समाजाला मिळालेले 60,000 रुपयांचा धनादेशाचे वितरण करण्यात आले। बाबासाहेब कोटाटे यांनी स्वागत केले। मुस्लिम समाजाच्या वतीने प्रार्थना स्थळाच्या दुरुस्ती करावी यासाठी निवेदन देण्यात आले। कनबर्गीत सामान्य ज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण। सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेतर्फे कनबर्गीत घेण्यात आलेल्या शहर विभाग शाळांतील मुलांच्या सामान्य ज्ञान स्पर्धेतील विजेत्यांना प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून नुकतेच पारितोषिक वितरण करण्यात आले। शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष किसन सुंडकर अध्यक्षस्थानी होते। शाळेच्या आवारात हा कार्यक्रम झाला। प्रमुख पाहुणे म्हणून महेश येळ्ळूरकर, महेश दड्डीकर, श्रीकांत मुचंडीकर, प्रकाश मुचंडीकर, रवी जनाई व्यासपीठावर होते। मुख्याध्यापक सुरेश अष्टगी यांनी प्रास्ताविक व स्वागत केले। ध्वजवंदनानंतर झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना बक्षिसाचे वितरण करण्यात आले। महिला मंडळतर्फे विविध कार्यक्रम संपन्न। सन्मित्र महिला मंडळतर्फे 26 जानेवारी निमित्त महिलांच्यासाठी हळदी कुंकुम समारंभ, दंत व डोळे चेकअप कॅम्प आयोजित करण्यात आले होते। हा चेकअप कॅम्प गंगापूर मठ कोरे गल्ली येथे आयोजित करण्यात आले होते। यावेळी या शिबिराचा 170 जणांनी लाभ घेतला। या पद्धतीचे दरवर्षी वेगवेगळे उपक्रम महिला मंडळतर्फे करण्यात येत असतात। कोरे गल्ली येथील पंचमंडळी व अध्यक्ष अश्विनी जाधव डॉक्टर्स यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। सन्मित्र महिला मंडळच्या सर्व पदाधिकारी उपस्थित होत्या। कैलाशवासी आनंदीबाई तोपिनकट्टी यांच्या स्मरणार्थ स्पर्धा संपन्न। निडगल येथील कैलाशवासी आनंदीबाई तोपिनकट्टी यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव प्राध्यापक भरत तोपिनकट्टी यांच्याकडून मराठी हायर प्राथमिक शाळा निडगल येथे वार्षिक शैक्षणिक स्पर्धा पारितोषिक समारंभ शुक्रवार 26 जानेवारी रोजी पार पडला। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा लिहिण्यासाठी पॅड, वह्या, पेन्सिल बॉक्स, स्केचपेन बॉक्स, फाईल फोल्डर, पाण्याची बॉटल, रंगपेटी व इतर शाळोपयोगी वस्तू रुपयात एकूण 166 पारितोषिकांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दशरथ कुंभार यांनी उपस्थितांचे स्वागत केले। पत्रकार राहुल मेस्त्री राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित। कोगनोळी तालुका निप्पाणी येथील रहिवासी व दैनिक स्मार्ट न्यूजचे निप्पाणी ग्रामीण प्रतिनिधी पत्रकार राहुल मेस्त्री यांना दिनांक 28 रोजी हुपरी तालुका हातकणंगले इथे 8व्या युवा बौद्ध परिषदेमध्ये पत्रकारितेत प्रामाणिकपणे काम करून आपली
समाजात आगळीवेगळी ओळख निर्माण केल्याबद्दल संयोजकांच्या वतीने राज्यस्तरीय बंटे नागरत्नाजी आदर्श युवा पत्रकार हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय। सदर पुरस्कार बंटे संबोधी यांच्या हस्ते व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जलांधर पाटील, पुरातत्वशास्त्राचे अभ्यास अशोक नगरे यांच्या उपस्थितीत देण्यात आला। आकर्षक सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, एक पुस्तक आणि कोल्हापूर फेटा असे या पुरस्काराचे स्वरूप होते। या मिळालेल्या पुरस्काराबद्दल पत्रकार राहुल मेस्त्री यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। खानापुरात हिंदू संघटनेच्या वतीने मोटरसायकल फेरी संपन्न। खानापूर शहरातील हिंदू संघटनेच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त क्रांतीवीर संगोळीरायांना यांच्या बलिदान दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ केंद्र खानापूर ते क्रांतीवीर श्री संगोळीरायांना समाधीस्थळ नंदगड अशी मोटरसायकल फेरीचे आयोजन करण्यात आले। या मोटरसायकल फेरीचे आयोजन हिंदुत्ववादी युवा नेते पंडित ओगळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते। या फेरीला सुरुवात करण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ केंद्र या ठिकाणी क्रांतीवीर श्री संगोळीरायांना, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, वीर राणी कित्तूर चन्नम्मा, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान पुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून या मोटरसायकल फेरीला चालना देण्यात आली। या कार्यक्रमाला युवा नेते पंडित ओगळे, भारतीय जनता पक्षाचे बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका अध्यक्ष संजय कुबल, बाबूराव देसाई, वसंत देसाई व गुंडू तोपिनकट्टी सर्व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शंकर पाटील यांचे निधन। शिवाजीनगर येथील रहिवासी पार्वती शंकर पाटील यांचे हृदयविकाराच्या झटकेने निधन झाले। GSS महाविद्यालयाचे प्राध्यापक PS पाटील यांच्या त्या मातोश्री होत। पाहुण्या इंग्लंडकडून यजमान भारत 28 धावांनी पराभूत। फिरकीसाठी पोषक असलेली खेळपट्टी तयार करून इंग्लंडसाठी लावलेल्या जाळ्यात स्वतः भारतीय फलंदाजच अडकले। यामुळे इंग्लिश फिरकी पुढे गटांगळ्या खाल्लेल्या भारतीय संघाचा पहिल्या कसोटीत चौथ्या दिवशी रविवारी 28 धावांनी पराभव झाला। या शानदार विजयासह इंग्लंडने 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली। दुसऱ्या डावामध्ये 1.5 षटक झळकावून निर्णायक भूमिका निभावलेला ओली पोप सामनावीर ठरला। सिन्नरचे ऐतिहासिक ग्रँड स्लॅम विजेतेपद। रोमांचक झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इटलीच्या यानिक सिन्नरने जबरदस्त झुंज देताना रशियाच्या अनुभवी दानिल मेदवेदेवचे तगडे आव्हान 5 सेटमध्ये परतावले। या दिमागदार विजयासह सिन्नरने आपल्या कारकिर्दीतील पहिले ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावले। ऑस्ट्रेलियन ओपन पटकावणारा सिन्नर पहिला इटालियन खेळाडू ठरला। उपांत्य सामन्यात जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या सर्बियाच्या नोवाक जोकोविचला नमवून सिन्नरने दिमाखात अंतिम फेरी गाठली होती। 5A साइड विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघ उपविजेता। भारतीय महिला हॉकी संघाला FIH हॉकी 5 महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत नेदरलँडकडून 2-7 असा पराभवाचा सामना करावा लागला। त्यामुळे भारतीय संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले। भारतासाठी ज्योती छत्रीने 20व्या आणि ऋतुजा पिसाळने 23व्या मिनिटाला गोल केला। नेदरलँडसाठी यानेके वान डे वेनने 22-24 मिनिट, बेंते वान डेर वेल्ट 4-8 मिनिट, लाना काल्से 11-27 मिनिट आणि सोशा बेनिंगाने 13व्या मिनिटात यांनी गोल केले। FIH हॉकी 5 विश्वचषकातील शानदार कामगिरीसाठी हॉकी इंडियाने प्रत्येक खेळाडूला 3 लाख आणि सहयोगी स्टाफला 1.5 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे। सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला। नेदरलँडच्या यानेके वेनने हिने दुसऱ्या मिनिटाला पहिला गोल करत संघाला आघाडीवर नेले। त्यानंतर वेल्ट हिने 4थ्या मिनिटाला गोल करत आघाडी वाढवली। 8व्या मिनिटाला तिने आणखी गोल करत संघाची आघाडी बळकट केली। मध्यंतराच्या 4 मिनिटे आधी लाना काल्सेने नेदरलँडसाठी 4था गोल केला। सोशाने 2 मिनिटांनी गोल करत आघाडी 5-0 अशी वाढवली। मराठा मंडळ किनिये हायस्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धांना उत्साहात प्रारंभ। मराठा मंडळ किनिये हायस्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धांना प्रारंभ झाला। कार्यक्रमाची सुरुवात सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन श्री आनंदराव पाटील व श्री नागोजीराव मुदकेकर यांच्या हस्ते झाले। क्रीडा ध्वजारोहण नाईस कॉम्प्युटरचे MD श्री गणेश कर्लेकर यांच्या हस्ते करण्यात आले। क्रीडा ज्योतचे प्रज्वलन प्रतिनिधी व समाजसेवक कृष्णा पाटील व सदानंद मराठे यांच्या हस्ते झाले। या शुभ प्रसंगी माध्यमिक विद्यालय कर्लेचे क्रीडा शिक्षक श्री P.K. शेळके यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून खेळाचे महत्त्व पटवून दिले।
खेळाचे उद्घाटन निवृत्त सैनिक श्री विश्वनाथ पाटील यांनी केले. तसेच सिद्धिविनायक हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रतापसिंह चव्हाण, SGPU कॉलेजचे प्राचार्य श्री RP गोडसे, डॉक्टर रेणुका, दिलीप शिंदे, विष्णू पाटील, मनोज बिर्जे व अनेक पालक यावेळी उपस्थित होते. यावेळी शाळेच्या विद्यार्थिनींनी पथसंचलन, विविध कवायतींचे प्रकार, लेझिम, एरोबिक्स, पिरॅमिड इत्यादी प्रकार सादर केले. प्राजक्ता मराठे, वैभवी मराठे, विनंती कोचडवारकर या विद्यार्थिनींनी मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक करून दाखवले. या स्पर्धेसाठी लागणारी प्रमाणपत्रे श्री गणेश कर्लेकर, स्मृतिचिन्ह अनंतराव पाटील व पदके श्री सदानंद मराठे यांनी दिली. शाळेचे पंतप्रधान कुमारी साक्षी पाटील हिच्यामार्फत प्रतिज्ञाविधी देण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री SM वड्डेबैलकर यांनी मुलांना व्यायामाचे फायदे सांगितले. कार्यक्रमाच्या वेळी सौ उज्ज्वला खामकर व स्मिता देसाई यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा शिक्षक KI हैबती यांनी केले, तर नंदिनी नायक यांनी आभार मानले. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.